मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर आता मराठी बोलता येणं बंधनकारक असणार आहे, कारण रिक्षावाल्यांना मराठी येत नसेल तर मुंबईत परवाने दिले जाणार नाहीत, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केली आहे। याशिवाय मुंबईमध्ये 1 लाख नवीन ऑटो रिक्षांसाठी परवाने दिले जाणार आहेत। राज्यातील परवाने रद्द झालेल्या सुमारे 1,40,000 ऑटो रिक्षांना सरकारकडून पुन्हा एकदा परवाने देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। त्यासाठी 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। नवीन रिक्षांचे परवाने हे 1 नोव्हेंबर किंवा दिवाळीच्या सुरुवातीला एक दिवाळीची भेट म्हणून नवीन रिक्षा व्यावसायिकांना ही संधी देण्यात येणार आहे। रिक्षा परवाने देत असताना मराठी अपरिहार्य आलंच पाहिजे अशा प्रकारचं अट असून त्यांचं राहणं हे त्या क्षेत्रातच असलं पाहिजे याचे योग्य ते पुरावे त्यांच्याकडून मागितले जातील, अन्यथा त्यांना परवाना नाकारला जाईल। अशा प्रकारचं धोरण घेऊन आम्ही सरकारने घेतलेलं आहे। दरम्यान दिवाकर रावतेंच्या या घोषणेनंतर विरोधकांसह काही रिक्षा संघटनांनी याचा जोरदार विरोध केलाय। काल रात्री जय हो फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मातोश्री बाहेर बॅनर लावून आपला विरोध दर्शवण्यात आला। मुझे ऐसा लगता है अगर ये कानून इन्होंने पहले से बनाया था तो यह संवैधानिक है, क्योंकि संविधान में मैंने सुना था कि ओबीसी को रिजर्वेशन मिलता है, पिछड़ों को रिजर्वेशन मिलता है, मगर मैंने कभी नहीं सुना कि भाषा बोलने पर रिजर्वेशन मिलता हो। अगर ये भाषा बोलने पर रिजर्वेशन है तो मुझे ऐसा लगता है हम इसका बहिष्कार करेंगे और ये बिल्कुल हथकंडा अपनाया गया है परप्रांतियों को नुकसान पहुंचाने के लिए, उनको रोजी रोजगार से दूर करने के लिए और लोगों के ध्यान को भटकाने के लिए।